गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे झाड. मन्या, तुझं दप्तर बाहेर नेऊन झाड जरा. पानं, फुलं, पेन्सिल काय काय भरलं येतात. ते मी ठेवलं तेव्हा खूप छान होतं आजी. आता ती पानं फुलं वाळली आहेत ना. म्हणूनच झाडावं आधेमध्ये, म्हणजे मग स्वच्छ राहतं दप्तर. वह्या पुस्तकं काढून रिकामं दप्तर तिच्या समोर देत आजी म्हणाली, आजी किती मज्जा आहे ना. दप्तर झाड आणि अंगणातलं झाड दोन्ही वेगवेगळ्या अर्थानं वापरतो आपण. अरे वा, आज तुझ्याकडूनच सुरुवात झाली की. आता विषय काढलाच आहेस तर सांग बघू, कोणत्या दोन अर्थानं वापरलास झाड हा शब्द. तू म्हणालीस ते झाड म्हणजे झटकणे आणि दुसरं झाड म्हणजे पानं, फुलं, फळं देणारी वनस्पती. अगदी बरोबर. आपण घर सुद्धा झाडतो म्हणजे स्वच्छ करतो, हो की नाही. हो, गणपतीच्या, दिवाळीच्या आणि पाडव्याच्या आधी झाडून काढतो की आपण. कारण हे मोठे सण आहेत म्हणून घर स्वच्छ करतात सगळे तेव्हा. आणि दिवाळीत झाड उडवताना सुद्धा कसलं भारी वाटतं ते उडताना. हो तर, ते झाड म्हणजे अनार किंवा पाऊस. पण आणखी एक मज्जा सांगू का मनू तुला. तुम्हा मुलांना भूताच्या गोष्टी आवडतात ना, म्हणून लगेच होकार दिला. मग कधी कधी आपण ऐकतो बघ की एखाद्याला भूत लागलंय तर त्या व्यक्तीला झाड म्हणतात. बापरे, एकाच वेळी झाड किती प्रकारचं आहे. कचरावालं झाड, हिरवं झाड, दिवाळीतलं रंगीबेरंगी झाड आणि आता हे भूताचं झाड. मनू आश्चर्यानं म्हणाली. बघ कशी शब्दांची गंमत असते. मज्जा आहे की नाही समजून घेताना. हो आजी, खूपच. आणि ही मी माझ्या मैत्रिणींशी सुद्धा चर्चा करते बर का. त्यामुळं हे पक्क माझ्या सगळं लक्षात राहतं आणि त्यांनाही शब्द कळतात. अरे वा, खूप छान कल्पना आहे ही अभ्यासाची. त्यामुळं तुमची छान उजळणी होत असेल, हो ना. गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले, वाचन ऐश्वर्या बेहरे.